ना फ्रीज ना साखर, फक्त आणि फक्त प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात होणार आहे आता आणि त्यामध्ये असतो चॉकलेट दिवस. आणि माझ्या मम्मीला चॉकलेट्स इतके आवडतात ना, तर तिला स्पेशल फील करू घालण्यासाठी मी तिच्यासाठी घरीच चॉकलेट बनवणार आहे. ते पण आपण बिना साखरेचे बनवणार आहोत. याच्यामध्ये फक्त हाय प्रोटीन राहणार आहे आणि तुम्ही विदाऊट गिल्ट तुमचा डाएट ब्रेक न करता आरामात तुम्ही हे चॉकलेट खाऊ शकता. एक चॉकलेट दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा खाल्याने तुमचा काय डाएटमध्ये वरचढपणा होणार नाहीये. चला बनवूया. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहेत काजू, बदाम आणि पिस्ता. तुम्हाला अजून कोणते नट्स ऍड करायचे तर तुम्ही करू शकता. काजू बदामला कमी गॅसवर चांगलं रोस्ट करून घ्या. आता काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून घ्या, पण ते जाड असले पाहिजे, जास्त बारीक राहू नये, म्हणजे खाताना थोडीशी मजा येईल. त्यानंतर डार्क चॉकलेटला मेल्ट करा. तर बस काजू, बदाम, पिस्ता टाका, याला चांगलं मिक्स करा आणि तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तुम्ही तो आकार द्या चॉकलेटला आणि तुम्ही एन्जॉय करू शकता हे चॉकलेट. याला फक्त विदाऊट फ्रीज असंच बाहेर ठेवा. 4 घंट्यानंतर हे चांगलं एकत्र जमून जाईल. बस चॉकलेटला चांगलं सेफ ठेवा, याच्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे. तर याला चांगलं रॅप करा किंवा कोणत्या डब्यामध्ये चांगलं एअरटाईट करून ठेवा. माझ्या मम्मीला बिलकुल माझ्यावर विश्वास येत नाही की हे चॉकलेट मी बनवले. तिला असं वाटतं मी बाहेरून आणलेत. चला, तिला तर मी आता स्पेशल फील करू घातले. तुम्ही पण ज्या व्यक्तीवर प्रेम करता मंडळी, तुम्ही पण त्यांना हे करून खाऊ घाला. स्वतः पण स्पेशल फील करा. हे चॉकलेट स्वतःसाठी पण तुम्ही बनवून खा. सेल्फ लव्ह पण खूप गरजेचं आहे आणि तसं पण आपला प्रेमाचा आठवडा सुरू होतोय. तर हॅपी चॉकलेट डे.